पिकलिया सेंद कडूपण गेले, पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, संसारी जन्मी जे याची लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. लोकाभिराम मृणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्य रूपं करुणाकरंतं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा दुसरे चरणांच्या दुसरे काय माझी वाणी मानेल संता, शिरंजव चित्ताशी आपुलिया. हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा दयाची केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे आदिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे, ते नमस्कारून आता. ओम नमो जी ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोजवं मारुतुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी आइए हनुमंत विराजिए, कथा करुमती अनुसार. प्रेम सहित गद्दी धरू, पधारिये पवन कुमार. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वीर. पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. प्रस्तुत प्रसंग भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी, वीरभद्र भगवान बिरोबा महाराज, माऊली ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहे, दादा हनुमंतर आहे. आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबर आहे.
यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग घेऊन तुकोबर आहे प्रस्तुतच्या अभंगाद्वारा आपल्या जीवनामध्ये भगवत कृपेचा झालेला विशेष लाभ आलेली श्रेष्ठ अनुभूती आणि ते एका सर्वांच्या परिचिताच्या दृष्टांताद्वारा आम्हाला भगवंताच्या कृपेने काय लाभ झाला, काय अनुभूती आली याचा दर्शन माझे तुकाराम करून शिवेला आरंभ करण्यापूर्वी आपले ह्या पवित्र तपस्वी श्री क्षेत्र वांगी खुर्द बुद्रुक आणि तसं दादा हा गोदा तट प्रवरा तट दोघांच्या मध्यभागामध्ये संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा अशी अवस्था आहे बरं का दादा. गोदा तटी निर्मळे देवदेवाची राहुळी संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा. गेल्या 27 वर्षापासून तुम्ही सर्व सज्जन मायबाप ही ईश्वर साधना आपण करत आहात. पण याच्या पाठीमागे ज्यांचा बोध, कारण हा मार्ग म्हणजे मान्यतेचा मार्ग आहे, हा प्रमाणित मार्ग आहे. मान्यता कोणाची त्याच्यावर या मार्गाचं महत्व आहे, त्याचा मोठेपणा आहे. मान्यता संप्रदाय ज्ञानोबाराय तुकोबारायचा भूमी त्यांची आहे. तुम्ही आपण संतान लेकर त्यांची संतती आहोत, लेकर आहोत. पण हा मार्ग मान्यतेवर चालतो. फक्त मान्यता. तुम्ही आता क्षेत्रावर जाताना पंढरपूरला जर गेले तर मान्यता तुकोबारायची मान्यता आहे. अवघेच तीर्थे घडली एक वेळा. मान्यतेचा संप्रदाय बरं का दादा, प्रमाणित मार्ग आहे, अनादी आहे, वेद बोधित आहे. आणि दादा अनादी मार्ग आहे, वेद बोधित आहे. तुकोबारायची मान्यता काय बाबा, तुम्ही पंढरपूरला गेले सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं फल चंद्रभागाला नुसतं डोळ्यांनी पाहिलं, पण मान्यता तुकोबारायची आहे, त्याच्यावर आपला विश्वास आहे. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघिया संता एक वेळ भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया. सर्व संतांचं दर्शन पुंडलिक राहायला पाहिलं का सर्व संतांचं दर्शन, पण मान्यतेला महत्व आहे. आता त्र्यंबकेश्वरला आमची मंडळी जाते, सगळे विरिचिरे वारकरी सर्व भोळे भाविक त्र्यंबकाच्या दर्शना करत नव्हत ना, दादांच्या दर्शना करत जातात. पण मान्यता नामदेवराची आहे म्हणून जातात बरं का. नामदेवराची वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष. मान्यतेचा संप्रदाय आहे, प्रमाणित मार्ग आहे. म्हणून ह्या मार्गाचे प्रवासी तुम्ही सर्व सत्पथगामी सज्जन बुद्ध अर्वाचीन प्राचीन महापुरुषांचा आहे दादा. ह्या दोन्ही या माईंच्या मध्यभागातला जो परिसर आहे दादा, या अर्वाचीन प्राचीन महापुरुषांच्या संगतीद्वारा तिकडून देवगड संस्थानची आपल्याकडे दया आहे. बरोबर, देवगड संस्थान आहे, सरलाबेट संस्थान आहे. या सर्व आणि या सर्व संस्थानाची आपल्यावर दया आहे, कृपा करुणा आहे. किसनगिरी बाबा, गंगागिरी बाबा, नारायणगिरी महाराज, भास्करगिरी बाबा, या दोन्ही संस्थान हा तटच तसा निर्मळ तट आहे. गोदा तटी निर्मळे, हा निर्मळ तट आहे. आणि त्या निर्मळते पवित्रता या तटावर त्यांच्या दोन्ही माहींच्या मध्यभागामध्ये असणारे तुम्ही सर्व सज्जन मायबाप गेल्या 27 वर्षाची शुद्ध परंपरा आपण जपत आहात. जपलं पाहिजे. परमार्थ वेगळा काहीच नाही झाला. संती सांगितले केले ते जतन. निळवरची गोपिका आपला भाव प्रकट करते. आज्ञे त्यांच्या नाही केले उल्लंघन, मतमतांतरा नाही दिले मन. धरुणी राहिले निज भावी चरणवू, येथे आली येऊ याच निज कार्या. अर्वाचीन प्राचीन महापुरुषांच्या बोधाने, त्यांच्या संगतीने, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर. आणि त्या परिसरामध्ये गेल्या 27 वर्षापासून या सज्जनांची दया कृपा करुणा आहे. आज या माझ्या देशाची ऋषीमुनी आहेत दादा. मृदुंगाचार्य असतील, संगीत विशारद असतील, जे काही. तसंच माझे तुकोबर आहे तर त्याला विठोबाच म्हणतात. विठोबा हो का नर अथवा नारी, ज्याचा आवडता हरी ते माझे विठोबा समान. नमो आवडी ते जन विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून या पवित्र तपस्थलीवर
या देवस्थानावर येण्याचं अहोभाग्य प्राप्त झालं. तुम्हाला श्रमाय बापांच्या आशीर्वादाने या सज्जनांच्या माध्यमातून माझा ईश्वर घेऊन आला आणि आज या दुसऱ्या दिवशीची सेवेचं अहोभाग्य मला प्राप्त झालं. आणि त्या निमित्ताने माझ्या तुकोबराच्या अभंगाची निवड केली. माझे तुकोबर म्हणजे अवतार सिद्ध महापुरुष आहे. तुकोबर सिद्ध कोटीची अवस्था आहे. तुकोबर पैलतीराचे साधकही आहे. साधक आहे, सिद्ध अवस्था आहे, अवतार सिद्ध आहे. मोठ्या माणसांना किती उपाध्या लावल्या तरी कमीच पडतात बरं का. फक्त एकच मला मोठी माणसं मोठीच असतात का बस झालं काम. त्याला सगळ्या उपाध्या लावायच्या भानगडीत पडत पण तुकोबाला आणि मोठी माणसं किती मोठी असतात. तुका आकाशा अनुरेणू या ठोकडा तुका आकाशा. एकाच ओळीमध्ये काम झालं. विठाला 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 आणि ते तुकोबार आहे झालं. परमात्मा एक सफलते करता, सिद्धी करता आपल्याला ज्या ज्या गोष्टीची गरज पडली, आपण काय काय केलं. हे साधन मार्गाचा प्रवासी म्हणजे तुकाराम महाराज अवतार सिद्ध जरी आहे पण साधन सिद्धही आहे आणि साधन अवस्था परमार्थ पथाने प्रवास करीत असताना आपण काय काय मेहनत केली, काय श्रम केले. तुका म्हणे श्रम केला वगाला फळाशी. आपल्या श्रमाचं चीज झालं. पण परमार्थिक सफलते करता 4 कृपेची गरज आहे. कृतार्थता, जीवाच्या उद्धाराकरता कल्याण 4 कृपा झाल्या पाहिजे. पहिली कृपा आहे अंतकरण कृपा आहे, मनाची कृपा झाली पाहिजे. तुम्हाला सर्व सज्जन मायबाप मनाची कृपा झाली म्हणून तर या वीरभद्र मंदिर बाबा माझ्या प्रभूच्या आश्रित आपला सर्व समज इथे याला. सर्वजण या भक्तिमयी माता सर्व सज्जन कोणी कुठून आला पण अगोदर मनाची कृपा झाली पाहिजे. मनाची कृपा झाल्यावर तो म्हणतात मनोराजा एक देहपुरी असे नांद तू त्याशी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा. मनवोनी आलो या देशा होतो नाही तरी भुललो दिशा. दाता तोही मज भेटला इच्छा येऊनी मार्ग दाविला. सरी सगळ्या ह्या पवित्र रस्त्याला लावण्याचं कार्य मनाची माझ्यावर कृपा झाली. पहिली कृपा आहे अंतकरण कृपा. मनाची कृपा झाली. प्रत्येक सज्जन तुमच्यावर सुद्धा सज्जन मनाची कृपा झाली. दादा मनाची कृपा झाली आणि परमार्थामध्ये मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. मोक्षाथवा बंधन समाधान इच्छा ते निर्मल मन जन सोमुई पावा. मोई कपट छल छिद्र न भावा. सरळ स्वभाव न मन कुटिलाई जथाला संतोष सदाय. मनाचा सहयोग मिळाला तुकोबाराला. अंतकरण कृपा झाली. दुसरी कृपा तुकोबारावर झाली ती शास्त्राची कृपा. संत कृपा आहे, शास्त्राची कृपा आहे. शास्त्राची कृपा झाली पाहिजे. शास्त्राची कृपा झाल्याचा एवढा लाभ झाला. आपली अनुभूती प्रगट करता बरं तुकोबार आहे. कोणाच्या कृपेमुळे काय लाभ झाला. मनाची कृपा झाली त्याचा परिणाम त्याचा लाभ काय झाला. होतो नाही तरी भुललो दिशा. ह्या दात्याने मला मार्गावर आणलं, धर्मानुरागी बनवलं. दाता तोही मज भेटला इच्छा येऊनी मार्ग दाविला सरी सागर. या मनोरूपी दात्याने मला ह्या मार्गावर आणलं. मन प्रसन्न असलं पाहिजे. परमार्थ क्षेत्रामध्ये मनाचा सहयोग मिळाला का दादा सगळं काम सिद्धीला जातं. तर दुसरी कृपा झाली ती शास्त्राची कृपा. शास्त्र कृपेचा तर एवढा मोठा परिणाम झाला दादा. तुकड्याच्या मुखातून सहज वेदवाणी बाहेर पडायला शास्त्र कृपे. आजही काही सज्जन बगलेमध्ये ज्ञानेश्वरी सांभाळून ज्ञानेश्वरी कंठस्थ केली जाते. शास्त्राची कृपा झाल्यावर अभ्यास करावा लागत नाही बरं का. शास्त्राची कृपा आहे. शास्त्राची कृपा आहे. फार अभ्यास नाही करावा लागत. आजही अनेक सज्जनांनी बगलेमध्ये तुकोबाराची गाथा सांभाळून गाथा कंठस्थ केली. माझ्या आमच्या जेवरला सप्ताहामध्ये आमचे एकनाथ महाराज चतुरशास्त्री आले होते. त्यांनी सांगितलं बाबा एका 9 वर्षाच्या मुलाने ज्ञानेश्वरी कंठस्थ केली. 9 वर्षाच्या मुलाने ज्ञानेश्वरी कंठस्थ केली. पण त्याच्या आईची मुलाखत घेतली. त्यावेळेला त्या आईला विचारलं आई ते 9 वर्षाचं वय आहे या मुलाचं. या मुलाने 9 वर्षा 9व्या वयाच्या 9व्या वर्षी 9 वर्षामध्ये 9,000 वव्या कंठस्थ केल्या.
त्यावेळेला त्या मातेने गोड उत्तर दिलं, बाबा त्याच्याकरता, कारण प्रत्येक मातेचं काही दायित्व आहे, कर्तव्य आहे, काही पुरुषार्थ आहे. आईने सांगितलं, हे बालक गर्भामध्ये असताना मी अजान वृक्षाखाली 108 पारायणं केली, त्याचा परिणाम या बालकावर झाला. शास्त्राची कृपा होती दादा, शास्त्राची कृपा. पूर्वजन्माचा अभ्यास, पूर्वजन्मी सुकृती थोर केली, ती मजाजी फळाशी माऊली म्हणा, ती मजाजी फळाशी आली, परमानंदो आजी मानसी भेटी झाली या संताशी. आपलं सुद्धा दादा एवढं भाग्य नाही दादा कुठं, हे भाग्य आहे. मी कोणाची स्तुती करीत नाही दादा, पण असे संतजन, असे हरीचे दास तुकोर म्हणतात, ऐसे संतजन ऐसे हरीचे दास, ऐसा नाम घोष सांगा कोठे. असं कुठं पाहायला मिळेल दादा? आज जे पवित्र वातावरण आहे या देशामध्ये, ही पवित्रता कुठं पाहायला मिळायची नाही जात. अशी संत मंडळी, असे हरीचे दास, असा समाज, असे धर्मग्रंथ, इतकं पवित्र वातावरण. आज म्हातारे कोतारे बिचारे, वयोवृद्ध बिचारे काठी टेकी किंवा कथा कीर्तनाला जातात. काय पवित्रता आहे! प्रत्येकाच्या घरामध्ये धर्मग्रंथ आहे, गीता आहे, कोणाच्या घरात गाथा आहे, कोणाच्या घरात ज्ञानेश्वरी पाहिजे बरं का दादा. हिंदू म्हटलं ना तसं तर बऱ्याच जबाबदाऱ्या हिंदू म्हटलं, त्याच्या घरामध्ये एखादा धर्मग्रंथ असला पाहिजे, गीता गाथा भागवत असलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रत्येकाच्या घरात तुळशी माळा सुद्धा असली पाहिजे बरं काय. आमच्या महापुरुषांचं, ज्यांना आज खऱ्या अर्थाने समाजाची दया येते दादा, ती खूप, ही दयेची अक्षर आहे दादा. माझ्या ज्ञानोबा तुकाच्या मुखातून निघाले अक्षर दयेची अक्षर आहे. शास्त्राची कृपा झाल्यावर ते शक्य होते. शास्त्राची कृपा झाली, दुसरी तुकोबराच्या मुखातून वेदवाणी बाहेर पाडली, सहज मुखातून वेदवाणी बाहेर पाडली. नाही तर दादा तुकोबराय कोणाचे बांध फोडायला गेले दादा, त्यांचा द्वेष का होत होता? एका कुणब्याच्या वंशामध्ये जन्माला आलेला वेदाची वाणी मुखातून बाहेर पडते. तुकाराम महाराजांच्या मुखातून वेदवाणी, हे ज्वलन दादा, त्या काळातलं ज्वलन. नाहीतर महाराज कोणाला पीडा नाही, अनेकांची पीडा करणारे, सहन करणारे सज्जन दादा. सत्य बोले मुखे, दुखवे अनेकाच्या दुःखी. उलट परपीडक त्यांचा शत्रू वाटाय त्यांना, परपीडक तो आम्हा दावेदार. या राष्ट्राचं दुःख पाहून त्यांना दया येते. तुकोबराच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडली, म्हणून त्या काळामध्ये तत्कालीन मंडळी त्यांचा द्वेष करायची. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरी कृपा तुकोबरा शास्त्राची झाली, पण शास्त्र कृपेनंतर तिसरी कृपा होतेच बरं का दादा. शास्त्र कृपेने जीवनामध्ये जो झालेला बदल आहे, शास्त्राची कृपा झाली. अखंड सज्जनाची संगती, शास्त्राची कृपा झाल्यावर जे काही जी समज यायला पाहिजे शास्त्र कृपेने येते दादा. त्या शास्त्र कृपेचा एवढा मोठा लाभ झाला तुकोबरावर, संतांची कृपा झाली. संत कृपा, कारण साधू भेट देती तया वचितारे, अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या, वरते समाधानी जाणून निनता. साधू भेट देती तया वचितारे, भाग्य झाली संत भेटी, आवडी पोटी होती ती. तिसरी कृपा तुकोबरा संतांची कृपा झाली. संत कृपेचा काय लाभ झाला? कृपया केली संत जनी, माझी अलंकारी लिवानी, प्रीत ही लाविली कीर्तनी, तुका चरणी लोळतसे. संत कृपेचा एवढा मोठा लाभ झाला तुकोबरा मुखातून. वेदवाणी तर बाहेर पडायला लागली, पण अखंड भजनाला तुकोबरायला लागली. संत कृपेचा लाभ. कृपया केली संत जनी, माझी अलंकारिली वाणी. भजनाकडे तुकोबराचं प्रेम जडलं, भजन पूजन आवडायला लागलं की दादा, संत कृपेचा प्रसाद आहे. संत कृपेने सत्संग आवडायला लागला पाहिजे, सज्जनाची प्रीती वाढली पाहिजे, भजन आवडलं पाहिजे. हे सत्संग सोहळे, दान पुण्य परोपकार, जी पवित्रतेच्या तुमच्या जीवनामध्ये सेंट येणार, आज तुमच्या मानवतेचं आपल्याचं कल्याण होण्याकरता ज्या ज्या गोष्टीची गरज आहे, ती सगळी दिव्यता, ती दिव्य लक्षणं त्याच्याकडे येतात. बुडी भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म, ही सगळी दैवी गुणाची भांडारीच बघतो हा सज्जन.
शास्त्राची कृपा, संत कृपा झाली. संत कृपेने तुकोबाराय सदैव भजनाला लागले. सदा नाम घोष करू हरिकथा, भजनावर प्रेम करू. कारण भजन प्रेमाने केलं पाहिजे. प्रीतही लाविले कीर्तनी, भजनाकडे तुकोबारायचं प्रेम झालं. नाही तर तुकोबाराय स्वतः सांगतात आपलं आत्मकथन करीत असताना, आरंभी कीर्तन करी एकादशी नवते अभ्यासी मन आधी. तो संत कृपेचा लाभ झाला तुकोबाराय. संत कृपे भजनाला लागले तुकाराम महाराज. माणूस भजनाला लागला का समजा जे कुठल्या ते जन्मच याचं पुण्य फलीभूत झालं जातं. भजन आवडलं पाहिजे, सत्संग आवडला पाहिजे, या सज्जनावरती प्रेम जडलं पाहिजे. हे तुकोबाराय सगळ्या गोष्टी भजन प्रेमाने तुकोबाराय अहोरात्र भजन करायला. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. आणि रात्रंदिवस भजनाचा परिणाम असतो. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. गोविंद गोविंद रात्रंदिवस भजन करायला लागलं. रात्रंदिवस भजन. आणि एक दुसरी मज नाही आता नेमिलिया चित्तापासून या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी. संत कृपेचा लाभ आहे बरं का दादा. जागृती स्वप्नी पांडुरंग. रात्रंदिवस तुकोबाराय भजन करायला लागले. दिनरजनी हाची धंदा. तुका म्हणे माझे काया वाचा मन, म्हणे माझ्या काया वाचा मन, म्हणे माझे काया वाचा, तुका म्हणे माझे काया वाचा मन. दुसरे ते ध्यान करीत नाही, दुसरे ते ध्यान करीत नाही, दुसरे ते ध्यान करीत नाही. तुका म्हणे माझे काया वाचा मन, दुसरे ते ध्यान करीत नाही. मनी सहित वाचा काया अवघी दिली पंढरी राया. मनवानी काय करून तुकोबाराय भजन करायला लागले. आणि भजनाचा एवढा मोठा परिणाम होतो दादा, एवढा मोठा परिणाम. बोलणं बदलतं, चालणं बदलतं, पाहणं बदलतं. बरं, हाडाचे दोष जातात, रक्ताचे जातात, अनुवंशिक जातात. इतर उपायाने दादा हाडाचे गेले तर रक्ताचे शिल्लक राहतात. इतर उपायाने हाडा रक्ताचे गेले तर अनुवंशिक शिल्लक राहतात. गडबड केल्याशिवाय राहत नाही. ही दोष संपूर्ण दोषमुक्त होण्याकरता बस एवढीच एक औषध आहे. हेची भवरोगाचे औषध, जन्मजरा तुटे व्याध, अनेक नव्हे बाध करी नवद षडवर्गा. विकारांची हक्कालपट्टी. पवित्र जीवन झालं. रोम रोम भजन करत आहे. काय वाचन तुकोबाराय भजनाला लागली. पण ही श्रेष्ठ अनुभूती कशामुळे प्राप्त झाली आपल्याला? चौथी कृपा तुकोबाराय देवाची कृपा झाली. संत कृपेचं झालेला भजनाला लागले. आणि या भजनाला लागल्यानंतर भजनाने सजला देवाची कृपा झाली. कृपा संतांची आणि चौथी कृपा भगवंताची कृपा. भगवत कृपेचा झालेला लाभ, आलेली श्रेष्ठ अनुभूती. बोलणं बदललं, चालणं बदललं, पाहणं बदललं. आज आपल्या सर्व सज्जन मायबापांच्या जगण्याचा जो सेंट आहे, जी मस्ती आहे, जी खुमारी आहे, याच्या पाठीमागं माझ्या प्रभूची दया आहे. माझ्या प्रभूची आणि देवाची एकदा कृपा झाली का, प्रभू की कृपा भयऊ सब काजू, जन्म हमार सुपल बाजू. माझे प्रभू हनुमंत आहे. ज्या लंकेमधून सीतामाईचा शोध करून येतात, हे दोघं भावंड स्फटिक शिळेवर वाटच पाहत होती. हनुमान येईल आता. हनुमान आले. जवळ जांबवंत आहे, सुग्रीव आहे, हे दोघं भावंड बसलेले आहे. हनुमान त्याची प्रतीक्षा करतात. कारण सीतामाईचा शोध करण्याकरता गेलेला हनुमान परत आल्यावर, पण परत आला ते हनुमंतराला पाहिलं झालं. जी माणसाची प्रसन्नता, त्याच्या आतल्या प्रसन्नतेचा, त्याच्या आत काय चालू आहे याचं दर्शन माणसाचा चेहरा करून देतो. हनुमंताला तर रायचा चेहरा प्रसन्न वाटला. विजयी चेहरे प्रसन्न असतात बरं का. असं विजयी चेहरे जे असतात ना, असे दोन बोटं करतात आणि प्रसन्न राहतात, कायम प्रसन्न राहतात विजयी चेहरे. हनुमंताचा चेहरा पाहिला, का रे हनुमंत एवढं अवघड काम कसं केलं? हनुमंतांनी विनम्र भावाने सांगितलं, सो सबताप प्रताप रघुराई.
नातन कचू मोरी प्रभुताय. हे प्रभो, हे मालिक, हे सगळं तुझ्या कृपेचं फल आहे. सो सबत प्रताप रघुराई, नातन कचू मोरी प्रभुताय. हे माझं काय, याच्यात माझा मोठेपणा नाही. जांबवंत जिल्हा काय बोलायला लागले दादा, जाणकार आहे जांबवंताची. जांबवंत क सुनर गुराया, जापरनाथ करव तू दया. ताई सदा शुभ कुशल निरंतर, सुरनर मुनिजन प्रसन्नता उपर. प्रभु की कृपा भयऊ सब काजू, जन्म हमारा सुपल बाज. देवाच्या कृपेचा झालेला लाभ, बोलणं बदललं, चालणं बदललं, हाडा रक्ताचे अनुवंशिक दोष गेले जातात. जिकडे पाहे तिकडे देव, अशी श्रेष्ठ अनुभूती, भगवत कृपेचा झालेला लाभ. पण मोठी माणसं आपल्याला आलेली श्रेष्ठ अनुभूती दंभ म्हणून सांगित नाही, अहंकारवश होऊन सांगित नाही, विनम्र भावाने. दादा, अरे ईश्वर साधना पारमार्थ केल्याचं फल काय आहे हे सांगितलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आम्ही कुठल्या मार्गाने गेलो, आम्ही काय साधना केली, देवपारचे उपाय करत असताना आम्ही काय काय जपलं, काय त्यागलं. सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी, मोक्ष येईल सुखी नाम स्मरता दरी. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची काही सांडवता काही त्याज्यग्राह्य आहे. हे सर्व काही सांभाळून तुकोऱ्या जीवनामध्ये दिव्यता आली ना. बोलणं चालणं पाहिलं बदल मी फाईन सांगितलं ना. भक्ती मातेच्या कुशीमध्ये भक्तिमाचा पल्लव ज्याने पकडला, त्याच्या जीवनामध्ये रोज क्रांती, रोज उन्नती, रोज ऊर्ध्वगती. त्याला रोज साक्षात्कार होतात बरं का, रोज साक्षात्कार होतात. त्याला रोज नवे नवे अनुभव येतात आणि त्याच्या जीवनातले साक्षात्कार ठरतात. विठ्ठल विठ्ठल हरी विठाला विठाला. पण आपल्याला आपल्या साधन मार्गाने प्रवास करता, आपल्या मेहनतीच्या, आपल्या श्रमसायाचं, भगवंताची झालेली कृपा, त्या कृपेची झालेली आली श्रेष्ठ अनुभूती तुकोऱ्याला वाटलं इतरांनाही सांगावी, पण दंभ म्हणून नाही, इतरांना सांगावी. तुकोऱ्याच्या ध्यानात आलं. पण सांगित असताना तुकोऱ्याला वाटलं एक दृष्टांत, सर्वांच्या परिचित दृष्टांत तुकोऱ्याला आहे, सर्वांच्या परिचित. कारण तुकोऱ्याचं जरी महाराजांच्या मुखातून वेदवाणी जरी बाहेर पडायची दादा, पण दादा ज्याच्या अंतकरणात दया आहे ना दादा, एखादा अवघड सिद्धांत तो सोपा करून सांगायची, तेवढं अंतकरणाच्या माणसाचं काम आहे. ज्याला काय दया बिया काय नाही, ते सोपं वाटलं तर अवघड करून सांगायचं, काय घ्या नाही. आणि त्यालाच वेदांत म्हणायचं. बरोबर आहे का नाही? वेदांताची भाषा एका महाराजांनी सांगितली. एक महाराज म्हणले वेदांत म्हणजे वेदांत काय, त्याचे दोघे पुत्र आणि बाप दोघेही कीर्तनकार आहेत. पण ते वडील पिताजी त्याला नेहमी म्हणायचे, अरे तुला कार्यक्रम मिळत नाही, तू वेदांत सांगित नाही, काय नाही. वेदांत कसं काय सांगायचं, कसं काय सांगायचं. अरे वेदांत म्हणजे काय म्हणे, आपल्याला जे कळत नाही ते कोणालाच कळू नये म्हणजे अशा भाषेत बोलायचं. झाला वेदांत. विठाला विठाला तुम्हाला वेदांत कळाला, आपल्याला जे कळत नाही ना ते कोणालाच कळू नये या भाषेत बोलायचं. तसं तू करायचं. ज्याच्या अंतकरणात दया आहे दादा, एखादा अवघड सिद्धांत असेल तो सोपा करून लोकांच्या पुढे सांगायचं. तुला एक दृष्टांत आठवला, तो दृष्टांत सर्वांच्या परिचित दृष्टांत शेंदाड. शेंदाडाचा दृष्टांत तुकोबारायांनी तुकोबाराला द्यायचं. माझं आमचं पांडुरंगाच्या कृपेने कसं झालं, देवाने आमच्यावर कृपा केल्यावर मग आमचा काय बदल झाला, काय अनुभूती आली, हे सांगत असताना तुकोबाला असं वाटलं शेंदाड आठवलं. शेंदाड तर सर्वांच्या परिचित आहे. शेंदाड म्हणजे शेंदाडी मूळ अवस्थेमध्ये तिच्याकडे 3 प्रकारचे गुणधर्म असतात. शेंदाड मूळ अवस्थेमध्ये, अपक्व अवस्थेमध्ये, मूळ अवस्थेमध्ये 3 प्रकारचे गुणधर्म असतात. शेंदाड प्रारंभाला टणक असतं, शेंदाड हिरवट असतं आणि शेंदाड कडवट असतं. ही त्याच्या ठिकाणची हे 3 गुणधर्म आहेत. पण तेच शेंदाड एकदा का पिकलं हे 3ही प्रकारचे गुणधर्म बदलून जातात आणि ते हिरवट असणारं शेंदाड पिवळसर बनतं, त्याचा कलर बदलतं. टणक असणारं शेंदाड मुलायम बनतं आणि कडवट असणारं शेंदाड गोडीला येतं. तुला असं वाटलं पांडुरंगाच्या कृपेने आमचं असं झालं, देवाची कृपा झाल्यावर आपल्या पांडुरंगाने आमचं असं केलं हे सांगत असताना दृष्टांत देतात. तो अभंगाच्या प्रथम विकलिया सेंदे कडूपण गेले, विकलिया सेंद कडूपण गेले. हा पिकलिया सेंद कडूपण गेले, पिकलिया सेंद कडूपण गेले.
ठाईचे काम क्रोध लोभ निमाले ठाई माले ठाई काम क्रोध लोभ निमाले ठाई काम क्रोध लोभ निमाले ठाई विकलिया कडूपण गेले विकलिया कडूपण गेले तैसे आमके पांडुरंग तैसे आमके पांडुरंग विकलिया कडूपण गेले विकलिया कडूपण गेले तैसे आमके पांडुरंग पिकलिया शेंड तुकोराचं जीवन म्हणजे सरळ जीवन मारायचं, दयाळू अंतकरण आहे तुकोरायचं. भूतांची दया ही भांडवल संता, आपुली ममता नाही देही. अंतकरणामध्ये प्राणीमात्रावर दया करणं हा त्यांचा स्थायी भाव असला. तर आपल्या दया कृपा करण्याच्या माध्यमातून पांडुरंगाने आमचं असं केलं बाबा. देवाची कृपा झाल्यावर आमच्या जीवनामधला असा बदल घडला. तो कसा झाला? या शेंदाडासारखा झाला. शेंदाड टणक होतं मुळावस्थेमध्ये, अपक्वावस्थेमध्ये, हिरवट होतं, कडवट होतं. हे 3 प्रकारचे गुणधर्म होते. तो कोऱ्यांत तर आमच्या परमार्थ क्षेत्र असं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये कोणी कसा येऊ द्या दादा, फक्त या सज्जनाच्या संगतीमध्ये आला पाहिजे बस. यांची संगती, सज्जनाची संगती. बहुबरी आयशी भाविकाची जोडी, काळ नाही घडी जात वाया. सज्जन तू भला नित्य भजी जो विठ्ठला, अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझबा नाने कांटाळा, पडोनी राहीन तये ठाई. उगाची संताची हे पायी, न मागे न करी काही. तुझी आनगा विठोबा, तैसे मज नको करू कमळापती. देईबा संगती सज्जनाची, तुका म्हणे येर येरा जे विच्छिन्न. तेथे वाडेशीन सुखा पोटी, तैसे मज नको करो कमळापती. तो कोराय म्हणतात किती टणक कसा कठीण हृदयाचा माणूस असतो, इथं आला का दादा तो मुलायम म्हणतो. दादा मुलायम, मृदू सबायन वनित, तैसे सज्जनाचे चित्त. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. मुलायम म्हणतो बघ दादा, लोण्यासारखा मुलायम म्हणतो. या सज्जनाच्या संगती कशी किती कठीण असते. आजही बघा त्यांच्या अंतकरणामध्ये दया असल्यामुळे, जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परी जडो मैत्र जीवाचे. यांचे मित्रत्वाचे संबंध, हे सख्यत्वाचे संबंध, हे फक्त साधूलाच वाटतं बरं का दादा. आपल्याला नाही एकमेकाचं चांगलं वाटत. कथा कीर्तनाचा लाभ अजून आपल्याला होत नाही, पण देवाची कृपा झाली, सगळी समज येतात. ही पवित्र समज येण्याकरता भगवंताची कृपा झाली पाहिजे. आणि भगवंताच्या कृपेने अखंड भजनामुळे बोलणं बदललं, चालणं बदललं, पाहणं बदललं. आणि झालेला बदल तैसे आम्हा केले पांडुरंगे, कैसे शेंदाडासारखे केले. हिरवटपणा जातो बरं का. परमार्थ क्षेत्रामध्ये किती कसा आहे माणूस आला. इथं येऊ द्या, इथं येऊ द्या दादा. साधू त्याला आपलं करतं. जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुली. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. मृदू सबाय नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त. इतका मुलायम म्हणतो दादा. त्याचा हिरवटपणा, त्याचं काठिण्य जातं. कसं आहे होते, कसं आहे. फक्त या सज्जनाच्या संगतीमध्ये आला पाहिजे. याच्याकरता आमच्या महापुरुषांचं
साधूचे संगती तरुणोपाय. देवाची कृपा झाली दादा. वाल्यासारखा सुद्धा विश्ववंद्य नाही, देव मान्य होतो दादा. वाट पाडा कोळीकू, नाम स्मरे तो वाल्मिकू. नामे उद्धरिले तिन्ही लोकू, आपणा सहित निवाला. वाल्मिक तुकोबाराज म्हणतात, ब्रह्मा त्या राशी पातकी अपार. वाल्मिक किंकर वंद्य केला. देवाची कृपा झाल्यावर दादा काय होत नाही, भगवंताच्या कृपेची हल्ली अनुभूती. विकार जातात दादा. माझ्या प्रभू, खरं सांगू दादा, माझ्या प्रभूनी जो देवाला समर्पण झाला, माझा भगवान त्याला सगळं देऊन देतो बरं काय. जो समर्पण झाला त्याला, पण दादा ज्याच्यावर त्याची कृपा झाली देवाची, त्याचं सगळं बाहेर काढून घेतो, त्याला निर्मळ बनवतो, पवित्र बनवतो. ही देवाच्या कृपेचं फल आहे. राग द्वेष नाही, आस भय चिंता लाज काम क्रोध, थोडावा संबंध यांचा माझा. घातले बाहेरी काम क्रोध, त्याचं सगळं काढून घेतो. म्हणजे काय करतं, तो दैवी गुणाचा भांडारी बनतो आणि त्याचे दोष माझा प्रभू. ऐसा भुकाळ व्हा नंदाचा गोवळ. हा, तर ते सगळे विकार खाऊन टाकतो कृपा झाल्यावर बरं का. आणि त्याच्यावरती समर्पण जो झाला, देवाचा होऊन जो जगायला लागला, त्याला सगळं देऊन देतो, त्याला राजा सुद्धा बनवू शकतो. त्याच्या मनात का म्हणे आले समर्थाच्या मनात, तरी होई राणा रंक त्याचा. पण दादा ही माझा प्रभू, त्याची कृपा झाल्यावर काम क्रोधाती विकार सध्या कालपिटी करते. कातले बाहेरी काम क्रोध वैरी, बैसलांतरी पांडुरंग. तुका म्हणे दे भरला विठ्ठले, काम क्रोधे केले घररीते. मोह माया व्यापी नाही जेणे, काम क्रोध नि माया रे. राम नाम सुताली लागी, सकल तीर्थ तेना तन मारे. वैष्णव जन तो येणे कहिये, पीड बराई जाने रे. वैष्णव जन तो येणे कहिये, पीड बराई जाने रे. पद दुखे उपकार करे तो, पर दुखे उपकार करे तो. मन अभिमान ना धरियो रे. वैष्णव जन तो करिए, वीर पराए जाने रे. वैष्णव जन तो करिए, वीर पराए जाने रे. भगवंताची कृपा झाली निर्मळ होते. सकळ चिंतामणी शरीर, जरी जाय अहंकार समूळाशा. निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, येती तयापाशी अवघी जने. तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्ष तेने दर्शने. कशामुळे, तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कोणाची. तुका म्हणे तो परिसावून आगळा, काय महिमा वर्णो त्याची. भगवंताच्या कृपेची अनुभूती येते, हा लाभ होता. काय वाचा मना भजनाला लागून जाता, त्याचं शरीर निर्मळ बनतं. शरीर कारण पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो दे अच्युत सर्व काळ. बोलणं बदललं, टणकपणा जात, हिरवटपणा जातो. म्हणून दादा सज्जनाच्या संगतीमध्ये यावं, सत्संग करावा दादा. जीवनामध्ये सत्संग करावा. कुठंतरी टाइमपास करायचा नाही दादा. जीवनामध्ये कधी काळी तरी सज्जनाच्या संगतीमध्ये आता. साधुके संग संग लाग रे, तुझं बिघडलेलं सुधरून जाईल, तुझं चांगलं होऊन जाईल, चांगलं होऊन. सज्जनाच्या संगती, साधूची संगती तरुणोपाय. संत संग धरा तुम्ही, हरिभजन करा. पाठी लागला काळ दात खातो कर करा. भगवंताची कृपा झाल्यावर सगळ्या गोष्टी रुची वाढते.
निर्मळ मन होतं, काठींनी जातं, निर्मळ होतं तो सज्जन. बोलणं बदलतं, चालणं बदलतं, पाहणं बदलतं. तो कोणत्या पांडुरंगाने आमचं असं केलं आणि विकार गेले. विकार विकार सकळ लोकमा सौने वंदे, निंदा न करे किनी रे. वाच काच मन निश्चळ राखे, धन धन जननी तेनी रे. वैष्णव जन तो तेने काही. इतका निर्मळ बनतो दादा, इतका निर्मळ, आतून बाहेर निर्मळ बनतात. सकळ चिंतामणी शरीर, जरी जाय अहंकार समूळाशा. इतका निर्मळ बनतो. ही भगवत कृपेचा झालेला लाभ आहे. तैशी आम्हा केली पांडुरंगे, कडवटपणा केला, हिरवटपणा केला. इतके गोडीला येतात दादा, इतके गोडीला येतात. मधुरावानी ओटी तुका म्हणे वाव पोटी, इथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. मुखी अमृताची वाणी, दे देवाचे कारणी. सत्य बोले मुखे, दुखवे अनेकाच्या दुःखे. तैशी साच आणि मवाळ, मितली आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुखातून अमृतवाणी बाहेर पडत. किती काळाने बोलतच राहू. सत्य बोलतात तसे साच आणि मवाळ, मृत्यू सबायन. म्हणून सज्जनाची कसोटी करायची. कोणत्या अँगलने त्याला तपासत आलं. तेथे दुष्टगुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी. चैतन्य संचार झाल्यामुळे, भगवंताच्या कृपेमुळे त्यांच्याकडे एकही विकार शोधूनही पाहायला मिळत नाही. तिथे दुष्टगुण न मिळे निशेष. तुका म्हणे तैसा सज्जनापासूनी, तुका म्हणे तैसा सज्जनापासूनी. पाहता गुण मिळे ना, पाहता गुण मिळे ना. तुका म्हणे तैसा सज्जनापासूनी, तुका म्हणे कामणी तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेच ना. तैसा म्हणजे कायचा. दीपा नाही पाठी, पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. साखर कशातही वापरली तर गोडच राहते. दिव्याला पाठीपोटी अंधकार. तैसा सज्जनापासून कोणत्या बाजूने तपास, आतून बाहेर निर्मळ निर्मळ. आणि तुकोबराय म्हणतात ती कशाचं. पण हे सिद्ध करण्याकरता कटुता गेली, कडवटपणा गेला, हिरवटपणा गेला, हे गोडीला आलेलं जीवन. पण हे सिद्ध करण्याकरता तुमच्या ठिकाणचा मूळ असलेला बदल, तुमचा बदल झाला म्हणजे देवाच्या कृपेने तुमचं झालं काय. काय झालं. देवाच्या कृपेची आलेली अनुभूती. तुम्ही म्हणता पांडुरंगाने आमचं असं केलं. कडवटपणा शेंदाडासारखा हिरवटपणा गेला, कडवटपणा गेला. ते कडवट असणारं शेंदाड गोडीला आलं. पण तुमच्या ठिकाणी हा बदल सिद्ध करीत असताना तुमचा काय काय बदल झाला अभंगाचं दुसरं चरण आहे. काम क्रोध लोभ माले ठाई, 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 काम क्रोध लोभ
या सज्जनांनी भजन केला का तुम्ही त्यांचं कौतुक करा. कौतुक, टाळी वाजवायची. कौतुक करायला योग्य फक्त एवढेच पात्र आहे बरं का या देशामध्ये. नाही तर सगळ्या गडबडीच गडबडी. संसारातली माणसं तर दिवसातून लय गडबडी करतात, पण हे यांच्याकडून जरी थोडीफार गडबड झाली ना तर ती प्रायश्चित करतात बरं का दादा. प्रायश्चित कारण केलं पाहिजे दादा. ईश्वर भक्ताकडून थोड्याफार मनवानी कायाकडून काही दोष घडले तर प्रायश्चित करायचं. मग प्रायश्चित काय करतात ते? विठ्ठल विठ्ठल हृदयात हेची करू प्रायश्चित. अखंड भजनाच्या नादाने हृदयामध्ये त्याला विठ्ठलाची स्मृती मिळी. विठ्ठल विठ्ठल हृदयात हेची करू प्रायश्चित. तुकोबरा आहे कडवटपणा हिरवटपणा टणकपणा झाल्याचं सिद्ध करीत असताना तुकोबरा म्हणतात बाबा भगवंताच्या कृपेने आमचं असं झालं. आमचा काम निमाला, आमचा क्रोध निमाला, आमचा लोभही निमाला. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे आणि परिणाम सर्व आनंदाची सृष्टी झाली. काम निमाला. मोठी माणसं जबाबदारीने बोलतात लोक. तुकोबराची अक्षर म्हणजे हृदयातून निघालेले अक्षर आहे. वेदवाणी आहे, वेदवाणी आहे. महाराजांना विचारलं महाराज एवढ्या मोठ्या वाङ्मयाच्या निर्मितीचा खटाटोप कशा करता केला तुम्ही? कशा करता एवढं वाङ्मय निर्मात केलं? काही आमच्या हाताला लागलं तुमचं वाङ्मय, काही हाताला लागलं नाही, पण एवढ्या वाङ्मयाच्या निर्मितीचा हेतू तो पण सरळ म्हणणे सांगितलं. हितावरी यावी कोणी बोलिलो या भावे. नवे विनोद उत्तर तुकोबरा म्हणतात केले रंजावे आचारी. काही विनोदाचे अक्षर नाही आणि लोकांच्या करणमुखी करता आमचं हे वाङ्मय नाही दादा. मग खटाटोप कशा करता केला? केली आटाआटी अक्षराची देवासाठी. हा सगळा खटाटोप. हाय खटाटोप. धर्मरक्षा, श्रुतीपथ रक्षा, राष्ट्ररक्षा, गोमातेची रक्षा, आमच्या मातांची कुलीनता शालीनता हे सगळं ठीक राहावं, हे सुरक्षित राहावं याचा करताय. उपकारासाठी केले हे उपाय. उपकारासाठी केले हे उपाय. उपकारासाठी केले उपाय. उपकारासाठी केले उपाय. ये विना काय साडा ये विना काय साडा उपकारासाठी केले उपाय. उपकारासाठी केले उपाय. उपकारासाठी केले हे उपाय. ये नेविन काय साडाम्हा. केवळ परोपकाराकरता साधू इथे येतो आणि एक परोपकार करीत असताना काय कर यांना सुरक्षित ठेवायचं, सांभाळायचं आणि त्यांच्या सुरक्षेचाच लाभ आज आपली एवढी आजची प्रसन्नता, आजचा आनंद, आजचा भजनानंद जेवढं आम्ही चांगलं पाहतो त्यांच्या सुरक्षेचा लाभ आहे. त्यांनी सांभाळलं आपल्याला सर्वांना सांभाळ. म्हणून तर दादा वांगी खुर्द बुद्रुकचा कुंभ भरला बरं का माऊली. कुंभ आहे, कुंभ कुंभ आहे. कुंभ का मतलब एकता. एकता एकतेच्या निमित्ताने जे सज्जन मायबाप एकत्र येतात त्याला कुंभ म्हणायचं. कुंभ ही कुंभ पर्वणीच आहे. आपली वर्षातून येणारी कुंभ पर्वणी आहे बघा. तिकडे त्या 12 वर्षाच्या कुंभ पर्वण्या असतात. कोणत्या? उज्जैन, प्रयागराज, हरिद्वार, आमचं नाशिक त्र्यंबक. हे 12 वर्षाची पर्वणी असते. पण आपली 12 महिन्याची पर्वणी आहे. प्रत्येक 12 महिन्याला हा कुंभ भरतो. हा मिनी कुंभच आहे बरं. पण हा आपल्याला माहीत नव्हतं ना वांगीचा कुंभ सांगायला बोललो ना तुम्ही. या सज्जनांनी बोललो सांगायला हा कुंभ आहे. मिनी कुंभच आहे बरं. मिनी कुंभच आहे. आणि यांच्या पाठीमागे दया साधू संतांची आहे. देवाच्या कृपेने काय होत नाही दादा. आमचा काम निमाला तुकोबरा म्हणतात. देवाची कृपा झाल्यावर काम निमाला. बरं नुसते बोलत नाही तुकोबरा आहे. काम निमाल्याचे खूनपाना सिद्ध करून देतात. जाईव तू माते न करी सायास. अरे दादा कधी काळी तरी विचार करा ना. 450 वर्षापूर्वीचा भंडारा डोंगर कसा असेल. भंडारा आज तर पाहायला साबरा उभी आहे कुठं कुठं. नुसत्या साबरा उभी. पण तत्कालीन 400-500 वर्षाची काय
काय ती अवस्था तिथं काय असेल. 400-500 वर्षापूर्वीचा भंडारा डोंगर ध्यानात घ्या. गावापासून 4-5 किलोमीटर अंतरावर तर अंतर ध्यानात घ्या. आणि ही अंतर ध्यानात घेऊन एकांतात गेलेली लावण्यवती श्री सहज गेलेली आहे, प्रार्थना करते आहे. आणि त्या मातेला आई म्हणून परत पाठवणं किती अवघड असेल हो. कधीतरी विचार करायला. आमच्या तुकोबरायचं काय फुटकं कपाळ आहे काय मौली, अजून त्या लोकांनी त्यांच्याबद्दलचं बोलायचं टाकलंच नाही दादा. काय करावं. अरे जो अभ्यास करायचा तो अभ्यास कर, अधोगती करून कशाला घ्यायची दादा. जे करायचं जे पाहायचं. माझ्या तुकोबरायच्या काय लीला आहे, काय चरित्र आहे ते पहा ना दादा. काय चरित्र आहे दादा, काय चरित्र आहे. थरकाप झाला तुकोबराय त्या मातेला. माता ज्यावेळेला समोर आली आणि ज्यावेळेला विनंती करते त्यावेळेला थरकाप झाला. ए मा, तुला काय देहगावात माणसं कमी होते का, इथपर्यंत येण्याचं शिन तरी का फुकट शीन केला. तर ती जाई तू माती न करी सायास, आम्ही विष्णुदास. काय अक्षर आहे दादा, काटा फुटला अंगावर. असं काय करता तुम्ही. एकांत आहे. गावापासून 4 किलोमीटर 4.5 किलोमीटर अंतर आहे. झाडी जंगल आहे. लावण्यवती स्त्री आहे. नुसतं एवढंच नाही, माझ्या तुकोबरायची बी युवा अवस्था आहे. युवा अवस्था आहे तुकोबराय. कारण महाराज 42 वर्षापर्यंत या लोकात राहिले. आणि हे जे प्रसंग घडले असतील, 30-35 म्हणजे युवाचा अवस्था झाली ना. 30-35 वर्षाचा कालावधी म्हणजे युवा अवस्था आहे. आणि युवा अवस्थेमध्ये लावण्यवती स्त्रीला आई म्हणून परत पाठवणं किती अवघड असेल. कधीतरी विचार करायला. कामनिमाला, ही कामनिमाल्याची खून आहे. विठाल विठाल कामनिमा तैशी आम्हा केली पांडुरंगी. सोपा आहे. कामनिमाला. चला दुसरा क्रोध निमाला. याच्याकरता बी मम्माजी बाबा काही तुकाराम महाराजांकडे अपराध पाहत नव्हता बरं का. काही पाहत नव्हतं. फक्त काहीतरी उणीव काढायची. पाये संताचे उणे धावे छळावया सुने. काहीतरी उणीव काढायची आणि धावायचंच नुसतं धावायचं. थोडीफार उणीव काढायची. तुकोबराय काय तुकोबराय स्वतःच सांगतं. शिवी गाळी नीत नाही बहुत फार विटंबिले रे. तुका म्हणे क्रोधा हाती सोडविले रे. बर्वे बर्वे केले विठोबा बर्वे. हे पांडुरंगा फार चांगलं केलं. मम्माजीकडून पोटभर मार खाऊ दिला, पण तू मला क्रोध येऊ दिला नाही. क्रोध निमाला. नाथ बाबा आणि 100च्या वर येऊन अंगावर थुंकतो तरी राग येऊ देत नाही दादा. राग येत नाही. क्रोध येऊ दिला नाही. बरवी बरवी केले विठोबा बरवी. शिवी गाळी नीत नाही बहुत फार विटंबिले रे. तुका म्हणे क्रोधा ते सोडविले रे. पहिली गोष्ट कामनिमाला, दुसरी गोष्ट क्रोधही निमाला. मंबाजीबाचा मार खाऊन प्रतिकार करण्याची शक्ती असताना प्रतिकार केला नाही. मंबाजीबाला प्रतिकार केला नाही. उलट देवाकडे पाहिलं. तुला खोड लागली खोड. बरं बार बार तुकोबराय तर खोड लागली म्हणायची. तेव्हा चाळविली एके रिद्धी दिवरी तैसा मी भिकारी नोही देवा. काम निमाला, क्रोधवी निमाला, राग येऊ दिला नाही. मंबाजीबा तुकोबराय कधी कधी खिन्न दुखावले चित्ताजीच्या प्रसंगी बहुपीडा जगे केली देवा. कया संबंध तोडशी नेणे आठवणी मने पायासे. क्रोध नाही. क्रोध निमाला. मंबाजी अरे काही अपराध नसताना, अपराध असते ती गोष्टी वेगळी. अपराध नसताना मंबाजी बाबा सतत छळ करीत राहायचं. जोपर्यंत खरी ओळख होत नाही साधूची तोपर्यंत. अनेक सज्जनांची आपल्याकडून उपेक्षा झाली, अनादर झाला, निंदा आलोचना सुद्धा झाली दादा. तीच परिस्थिती तुकोबरायची झाली. पण नाही, कधी काम शिवला नाही, क्रोधही शिवला नाही. काम निमाला, क्रोध निमाला. तिसरा लोभ निमाला. लोभ निमाल्याची खून काय. तत्कालीन जाणता राजा महाराष्ट्रभूषण छत्रपती शिवराय नजराना पाठवत. नजराना कारकुनासोबत आलेली भेट तर तुकोबरायांनी स्वीकार तर केलाच नाही दादा. पण
ती त्रिभुवनी आम्ही वैभव चे धनी आम्ही वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे धनी त्रिभुवनी आम्ही वैभव वैभवाची धनी आम्ही वैभव कारकुनासोबत पाठवलं नजरांना भेट सरळ झालेला नजरांना कारकुनासोबत पाठवला जाणता राजा दयाळू सरकार आहे. म्हणजे छत्रपती शिवराय दयाळू अंतर्गत असल्यामुळे आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये तुकाराम महाराजासारखा एक दयाळू सज्जन आज त्याची आपत्ती विपत्ती संकट सहन करतो. नजरांना भेट पाठवली पण दादा नाही स्वीकार तर केलाच नाही. पण त्याचं कल्याण कशाने आहे. छत्रपती शिवरायांचं आम्ही तेनी सुखी मना विठ्ठल विठ्ठल मग काय दया आहे हो? मना विठ्ठल विठ्ठल मुखी ये र तुमचे वित्त धन ते मज मृत्यू के समान. कारकुनाला सांगितलं बाबा तुम्ही एक काम करा रे छत्रपती शिवरायांना सांगा तुम्ही भजन केलं का आम्हाला आनंद मिळणार असं तुकाराम महाराज म्हणाले. आणखी काय म्हणाले तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी कोणी सांगितलं बाबा कंठी तुळशी माळा घाला. कोणाला सांगितलं. शिवरायांना सांगितलं कंठी मिरवा तुळशी. आणि त्यांना मला मागची एखादी सुटली पण आता येणारी धरायला कोणाला सांगा. छत्रपती शिवरायांना एकादशी करायला लावणारे तुकोवर आहे बरं का. व्रत करा एकादशी. आणखी काय सांगायचं त्यांना म्हणा तुम्ही छत्रपती आहात आम्हाला तुमच्या भूषण आहे पण हब बी म्हणून घ्या विठ्ठल मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. हरीचा दास म्हणून घ्यायचा. छत्रपती शिवरायांना कल्याण कशात आहे याचा हिताचा सल्ला द्यायचा. आम्हाला विचार एक कंठी माळा का बरं आता तू आम्ही गेल्यावर कळलं रे तू आता येड्यावानी करूच नको. बिकॉज तुला घालायची ते घाल नाही ते नको घालू पण आम्हाला पिढा करू नको. विठाला विठाला माळीला तितके घाबरतात मग असं काय करावं. त्या कोरोनापासून इतके घाबरायला लागले. लय दुकाने झाले हो आता लई दुकाने झाले. तुमच्या श्रीरामपूरमधून आलो तर लईच भयानक लईच दुकाने झाले. लई म्हणजे खाणारे आहे म्हणून दुकाने आहे. खाणाऱ्याची संख्या कोरोनापासून वाढली हो. कोरोनापासून वाढली. चांगले चांगले बैकून गेले. चांगले चांगले बिचारे हरिपाठ करणारे कथा कीर्तनकार नाही पण जाणारे करता कीर्तनाला जाणारे त्यांनी माळी काढून टाकले हो महाराज. खरंच लई माळी लई अड्यावाली करायला लागले हो माणूस. त्यांना असं वाटतं गेला आता कोरोना केला बिला नाही. काही नेवाशाच्या कब्जात आहे काही देवगडच्या कब्जात आहे काही सरलाबेडच्या कब्जात आहे. या स्थानावर सोमेश्वराने दाबून धरला काही यांनी दाबून धरले बरं का. लई अड्यावाली करून त्यांना किती वेळ लागेल दादा इथं उडी घालायला. लई अड्यावाली नाही करायचं. सज्जनाने जो मार्ग दाखवला दादा तो सुपंत आहे. संघसंताचा करिता बरवा उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा पंत तो सुपंते चालावा उगवा वासना लिगाड. प्रत्येकाच्या गळ्यात तुळशी माळा पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये धर्मग्रंथ पाहिजे. गीता गाता भागवत असलं पाहिजे प्रत्येकाच्या घरात. आणि मांस तरी किती दिवस खाता दादा किती दिवस खाता मांस खरं सांगू दादा आपली जी समज आहे ना दादा दुसऱ्याचं मांस खाऊन शक्ती करता काय त्या शक्तीला करता काय. अरे निर्जीव एखाद्या दादा प्राण्याची हत्या करून त्याचं मांस खायचं या देशाची परंपरा इतकी नाही दादा अशी नाही दादा. या देशाची उलट परंपरा अशी आहे. रघुवंशी राजे होऊन गेले पहा. शिबिदधीची हरिश्चंद्र नरेशा
सये धर्महित कोटी क्लेश. शिबीराजा हे रघुवंश राजे बघ. शिबीराजा हरिश्चंद्र राजा हे रघुवंश राजा. काय धर्मा करता किती सहन केलं दादा, किती सहन केलं दादा. सहन करीत चला दादा. थोड्या थोड्या किरकोळ या देहाला करता काय दादा, करता काय. त्याच्याकडून फक्त वस्तू ज्या कामाला मिळाली प्रामाणिकपणे ती भजना करता वापरून घ्या. देवे दिला देह भजना गोमटा. पुष्टी करून करता काय दादा, पुष्टी करून नाही. मांसाहारी नाही, मांसाहार करायचंच नाही, करायचंच नाही. तुमच्या पाया पडून करायचं. अरे दुसऱ्या प्राण्याची मांस खाऊन तू ताकदीला करतो काय दादा. बरं त्याने ताकद येते असं चुकीची समज तुला कोणीतरी दिली. त्यांनी ताकद नाही येत. माझे दादा हनुमंतराय पाय ना दादा, अरे पाला फळं फुलं खाऊन जंगलामध्ये निर्वाह करून असा महावीर तुम्हाला विश्वामध्ये कुठं पाहायला मिळेल का दादा. महावीर विक्रम बजरंगा यांनी काही हे कामं केले काही फलं फुलं खाली नाही. चुकीची समज आहे, करायचं नाही दादा. काम निमाला क्रोध निमाला. छत्रपती शिवरायांना सांगितलं बाबा कंठी मिरवा तुळशी व्रत करा. तुळशी माळा घालाय बरं. तुळशी माळा प्रत्येकाच्या गळ्यात असली पाहिजे, प्रत्येकाच्या गळ्यात. प्रत्येकाच्या घरात एखादा धर्मग्रंथ असला पाहिजे, गीता गाथा भागवत असली पाहिजे. आणखी सांगू, प्रत्येकाच्या दारापुढे एखादी गोमाता असली पाहिजे. गोमाता गाव विश्वस्य मातरम, विश्वाची माता आहे. सगळ्या देवतांचं पूजन केलं जातं. गाईला सकाळी सकाळीच गायची पूजा म्हणजे दादा विश्वाची माता आहे. सगळ्या देवांची पूजा केल्यासारखं आहे. म्हणून एखादी गोमाता दारात असावी. काम निमाला तुकोबर देवाची अनुभूती भगवंत कृपेत झालेला. काम निमाला क्रोध निमाला लोभही निमाला. सहज आलेला नजराना तर घेतला नाहीच नाही, उलट त्यांच्या कल्याणाची त्यांना समज दिली. राजे तुम्ही छत्रपती आहात, आम्हाला तुमची दया आहे, तुमचा अस्मिता आम्हाला अभिमान आहे. पण तुम्ही हरीचे दास म्हणून घ्या. मनवा हरीचे दास. धनाचा तर मोहच नाही दादा. गोमासा समान तुका म्हणी आम्हा धन. देवट्या छत्री घोडी हेतू बऱ्यात न पडे. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. हे सगळं मी कशा करता सांगता दादा. काम क्रोध लोभ निमाली ठाईची परिणाम सर्व आनंदाचे सृष्टी. क्रोध लोभ निमाली ठाई. काम क्रोध लोभ निमाली ठाई. काम क्रोध लोभ निमाली ठाई. काम क्रोध लोभ निमाली ठाई. सर्वानंदाची सृष्टी झाली. सर्वानंदाची सृष्टी झाली. सर्वानंदाची सृष्टी झाली. जोपर्यंत अंतःकरणामध्ये या विकारांची व्याप्ती आहे, हे विकार जीवाला आनंद मिळू देत नाही दादा. भजन करू देत नाही. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषेदरीचे वाघ. भजन मार्गीचे मांग मारक जे. भजन मार्गातले मोठे शत्रू हे विकार आहे. ते भजन करू देत नाही आणि भजन न केल्यामुळे जगण्याचा आनंद मिळत नाही. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. काम निमाला क्रोध निमाला. भजन नाही करतो हे शत्रू आहे. म्हणून तर नाथबाबा म्हणतात आता साजणी झाले निमिसंग. विकल्प नवऱ्याचा तोडलेला संग. काम क्रोध हे जोडलेले मा. केला मोकळा मार्ग सुरंग आईचा जोगवा. जोगवा मागे सर्वानंदाची सृष्टी झाली. जिकडे पाही तिकडे देव. ज्याची दृष्टी पवित्र झाली त्याची सृष्टी आनंदाची होती. आणि दृष्टी पवित्र होण्याकरता अंतःकरणाचे विकार गेले जातात. मनवानी काय पवित्र झाली. मनवानी काय पवित्र झाल्याचा परिणाम जिकडे तिकडे देवाची अनुमती. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई. पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई. जे जे भेटे भूत बुद्धिदेव म्हणून भेटतो या जना. ना ये भावना नरनारी. सर्वानंदाची सृष्टी झाली. दृष्टी ज्याची दृष्टी सुधारली त्याची सृष्टी आनंदी होते. बरं जिकडे तिकडे देव. अवघी चित्रैलोक्य आनंदाची आता
चरणी जगन्नाथा दृष्टी पवित्र झाली पाहिजे. आणि दृष्टी पवित्र होण्याकरता हीच एवढीच एक जागा पवित्र जागा आहे. इथंही जावं बरं का जातं. थोडे ठोके कमी अधिक पडायला लागले का पटकन कीर्तनात यायचं. झटपट एखाद्या कोणी सज्जनाचा आश्रय करायचा. ठोके कमी, अरे घर कायम घरात राहून 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 ठोके कमी अधिक पडायला लागून जातात. आपोआप कमी येतात ठोके कमी अधिक पडायला. समजायचं यांना हृदयविकार झाला. पटकन एखाद्या सर्जनकडे जायचं. त्यांच्यापेक्षा हे सर्जन येतं रोज रोज हे कीर्तन. महाराज येताना कीर्तन करायला येतात ना. कोणी डोळ्याचे सर्जन असतात, कोणी हृदयाचे ठोके तपासतं, कोणी दृष्टी तपासतं बरं का. दृष्टी कोणाला एका माणसं दोन दिसायला लागले का पटकन एखाद्या तरी सर्जनाचा आश्रय करावा. आणि माझे ज्ञानवाद सर्जन विश्वाचे सर्जन आहे दादा, विश्वाचे सर्जन आहे. ते सगळ्या आजारावरची उपाय त्यांनाच माहीत आहे. कारण एक तर पहिला वैद्य माझा पंढरीराव आहे. वैद्य एक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे. आणि दुसरे वैद्य नवो वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले भलते द्यावे पाले भलते असे. ही कुठली औषधी कोणाला देणारी वैद्य नाही बरं का माझे ज्ञानवर आहे तुकवा. रोग्या आयशा द्याव्या वल्ली जया झाली बाधा. रोगाची निवृत्ती झाली, व्याधी मुक्तच झाला पाहिजे अशी औषधी त्यांच्याकडे मिळते. आणि तो व्याधी मुक्ती झालेला खरी व्याधी तर काम क्रोध विकाराची व्याधी आहे. याच्यातून मुक्ती मिळाल्यावर सर्व आनंदाची सृष्टी झाली. आणि प्रभू तुकोवर आहे. सर्व आनंदाची सृष्टी झाली. याची अनुभूती कशा करतात, काय अनुभूती आहेत तुकोवर म्हणतात. असा आहे जो देव झाला का झाला त्याला सगळे देव दिसतात. होईल झाला अंगे देव जो आपण तयासी जन अवघे देव. देव होशी तरी अनेका ते करशी संदेहविषयी करणे न लगे. जो देव झाला का दादा तो इतरांकडे देवरूपाने पाहतो. होईल झाला अंगे देव जो आपण तयाशी जन अवघे देव. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाण. पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाय. होईल झाला अंगे देव जो आपण तयाशी जन अवघे देव. देव होशी तरी अनेका ते करशी संदेहविषयी करणे. म्हणून तर तुका म्हणतात बुद्धिदेव म्हणून भेटतो या जना. देव म्हणून भेटतो या जना. देव म्हणून भेटतो या जना. देव म्हणून भेटतो या जना. भावना नर नाही भावना नर नारी. भावना नारी. बुद्धिदेव म्हणून भेटतो या जना. नाही हे भावना नरनारी. ही स्त्री आहे पुरुष आहे हा दृष्टीचा भेद गेला. अवघी चित्रलोकी सर्व आनंदाची सृष्टी झाली. आणि याची अनुभूती काय आहे अभंगाचं तिसरं चरण आहे. आठवण गेले भावा भाव. 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 आठवण गेले भावा. आठवण गेले भावा भाव. झाला स्वयमेव पांडुरंग. झाला स्वयमेव पांडुरंग. झाला स्वयमेव पांडुरंग. झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाई. 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 काम
क्रोध लोभ निमाले ठाई आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. ही श्रेष्ठ अनुभूती भगवंताच्या कृपेचा लाभ आहे. मी वासुदेव तत्वता कळव येईल विचारिता आहे ठाऊका सभाग्य संता नाही तुझा. ही भगवंताची कृपा झाल्याचे शक्य आहे बरं का. तुका म्हणे कृपा केली नारायणे जाणीचे ते येणे अनुभव. या अनुभवावरून सिद्ध करायचं का देवाची कृपा झाली याची. तुका म्हणे कृपा केली नारायण, त्याची अनुभूती काय. ही लक्षणं ज्यावेळेला पाहायला मिळतात. अवघी सर्वानंदाची सृष्टी झाली, काम क्रोध लोभ निमाले ठाईची. आणि असं ही सगळी ही लक्षणं जिथे येतात ना आता ही देवकृपेची लक्षणं आहे. तुका म्हणे कृपा केली नारायणे जाणे जे ते हे ने अनुभवे. या अनुभवावरून जाण्याचं त्यांच्यावर देवाची कृपा झाली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे दादा, जिकडे पाहे तिकडे देव, ही श्रेष्ठ अनुभूती येते. पाये तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई. ही श्रेष्ठ अनुभूती. सहज करिमेती झाली ब्रह्मार्पण जननो हे हा अवघा जनार्दन ऐकतानी वरती साधू जन एका जनार्दनी मानली निज पुनगा एका जनार्दनी मानली निज पुनगा झाली संध्या संदेह माझा गेला हृदयी प्रगटला. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण जननो हे अवघा जनार्दन ऐशी ऐकता निवती साधूजन. एका जनार्दनी बांधली खूर निज खून झाली संध्या संधे माझा गेला. तुकोरे म्हणतात मी देव ह्या बोधावर यास पवित्र पाहून अवस्था. या सज्जनाला विकारांची हक्कालपट्टी झाल्यामुळे काम क्रोध लोभ निमाले ठाईची. हे सगळं काही ज्यावेळेला ही सगळी दिव्यता भगवंताच्या कृपेची आली श्रेष्ठ अनुभूती. आणि या अनुभूती या बोधावर येण्याकरता हा मनुष्य देह माझ्या प्रभूने दिला. ही स्थिती आत्मस्थिती प्राप्त होण्याकरता, हा भाव प्राप्त होण्याकरता सर्व देवच झाले पाहिजे. आणि सर्वांना सगळं कोणाकडे पाहत असं नाही, देवाचीच अनुभूती करता आली पाहिजे. ही श्रेष्ठ अनुभूती येणं ही भगवत कृपेचा लाभ आहे. आणि तुकोबर म्हणतात याच्यात करता माझ्या प्रभूने मनुष्य जन्माला घातलं. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे तुका म्हणे भाग्य या संसारी जन्मी जे याचिला संसारी जन्मी जे याचिला काम क्रोध लोभ माले ठाई काम क्रोध लोभ माले ठाई संसारी जन्मी याचे लागे संसारी जन्मी याचे लागे काम क्रोध लोभ निमाले ठाई काम क्रोध लोभ निमाले ठाई सर्वानंदाची सृष्टी झाली सर्वानंदाची सृष्टी झाली
अवघी आनंदाची झाली आवघी आनंदाची आवघी आनंदाची आवघी आनंदाची आवघी आवघी सर्वांना म्हणून आता एकच टाळी वाजवायची. पुन्हा आता तुम्हाला सांगणार नाही. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे याला भाग्य म्हणा दादा. खरं भाग्य हे आहे. कोणतं भाग्य आहे? तुकोबा म्हणतात संसारी जन्मिजे याची लागी. खरं हे भाग्य आहे. कोणतं भाग्य? काम क्रोध लोभ निमाले ठाईची. तुका म्हणे भाग्य या नावी म्हणे जी सर्व आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जी झाला स्वयमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जे सर्व आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जी इतर जे भाग्य आहे जरा फुटके तुटके भाग्य आहे. लौकिकातलं भाग्य धन तरी नव्हे धन भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा निकष्ट वास भरा संताप आहे. खरं ते भाग्य खरं हे भाग्य आहे. केवढं भाग्य दादा हे सत्संग सोहळे. खरं सांगू दादा या सत्संग सोहळ्यांच्या माध्यमातून इथं होणारं अन्नदान या क्षेत्राची ताकद वाढवणार आहे. इथं होणारं नामस्मरण ही पवित्र साधना या क्षेत्राचा दर्जा वाढवणारी आहे. क्षेत्राचा महिमा वाढवणारी आहे. ताकद येते. आजही पहा ज्या ज्या घरांमध्ये अन्नदान होतंय संत सेवा होते ते घरं राहिले नाही मंदिरं बनले. त्यांचे घरं मंदिरं बनले. मंदिरं बनले आणि नुसते घरं मंदिरं बनले नाही डोंगर क्षेत्र बनले. डोंगर भंडारा क्षेत्र भंडारा. बरोबर आहे का नाही? साधना अशी ताकद आहे दादा साधनेमध्ये. म्हणून तुका म्हणे खरंही भाग्य आहे दादा. असे संतजन असे धर्म सोहळे एवढा मोठा आनंद कधी नाही ना दादा. अरे लौकिक आनंदाला काय एक दिवस 5-50 वर्ष जगायचं मस्तीमध्ये जगायचं. मस्ती तुटली नाही पाहिजे. 5-50 वर्ष जगायचं. किती दिवस जगायचं आहे? नाहीतर आयुष्य तरी किती. टाइमपास ही दुराग्रहाची भाषा आहे. टाईम कोणालाच नाही. पास करायचा प्रश्नच कुठं आहे? ज्याला टाईम आहे त्याने पास करावा. बरोबर. आपल्याला टाईम नाही. मला तर नाही बाबा. तुम्हाला असेल तर करा. माझी आईस करा. आईस मग घ्या आईस करून म्हणतात. हे आईसवाल्या
ज्यांनी ज्यांनी आईश केली ते रडू राहिले. तू कशाला रिकामं काम करू राहिला आता? अरे आईश नाही करायची, साधन आहे. जो क्षण दिवस जो उगवला दादा ईश्वर साधने काहीच कामात येणार, दुसरं काही कामात येणार नाही. पोट भरायचं काम होईल. मग पोट भरायला लागत तरी काय दादा? पोट भरायला काय लागतं दादा? पोट भरायला करता इधर उधर करायचं नाही, खोटं नाटक करू नका, पवित्र जीवन जगा. 50 वर्ष इतका तुमच्या जगण्याचा शेंट वाढला पाहिजे. या क्षेत्राचा दर्जा वाढण्याकरता मी माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो. हे सर्व सत्यपदगामी सज्जन आता पण गेल्या 27 वर्षापर्यंत यांना जसं जपलं, यांचा सांभाळ केला, निगराणी केली, सुरक्षा केली, यांना जपलं, याही पुढे जाऊन परमार्थ पथाने प्रवास करण्याकरता या सर्व सत्यपदगामी सज्जन मायबापांना धैर्य दे, बल दे, बुद्धी, सद्भाव यांच्या प्रेमाची आयुष्याची वृद्धी होऊन सर्वांचं जीवन मंगलमय होऊन सर्वजण आनंदाचे सम्राट बनवती. प्रभूकडे प्रार्थना. विठोबार हरी विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, 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 जय जय विठोबार कुमाई, 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 कुंडली गवळाई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, बिरोबा भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी बाबा की जय, गुरुवर्य वंशी महाराज की जय, प्रवरा गंगा माता की जय, बजरंग बली हनुमान. टाळी वाजवा मायबाप, टाळी बोला. ठोकर ठोकर कुमाई, 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 बाहु ओ बोले 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 हरिभक्तपर्यंत कीर्तन झाले. जय विठ्ठल. बस तिथेच बसा. पिकन या सेंद कडूपण गेले तैशा इथंच थांबा. पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. जीवनामध्ये वर्तमानामध्ये जे काही प्राप्त होतं दादा आपल्या तपस्येचं फल आहे. तुम्ही पाठीमाग केलेली साधना, ती साधना, ईश्वर सेवा, साधू सेवा जे काही केलं असेल ते भाग्याने प्राप्त झालं. आणि जीवनामध्ये खरं हेच भाग्य आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारात माझ्या प्रभूंनी जन्माला याच्यात का देवे दिला देव भजना गोमटा. म्हणून तर तो पण शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म, देवे दिला देव भजना गोमटा. वस्तू ज्या कामाकरता मिळाली तिचा उपयोग त्या कामाकरता करणं हा खरा पुरुषार्थ आहे. खरं हे भाग्य आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याची लागी. कामक्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. पुनश्य केला माझ्या गुरुजनांना वंदन करतो. हे माझ्या देशाची ऋषीमुनी त्यांना वंदन करतो. इकडे सर्व भक्तिमयी मातांना वंदन, माझ्या गुरुजनांना वंदन. तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी तो जिथून आला असेल तो या गावाकरताही देवता आहे, माझ्याकरताही देवता आहे. त्या सर्व देवतांना
बार बार प्रणाम वंदन करून दादा आज आम्ही जेवढं चांगलं पाहतो ज्ञानोबा आहे तुकोबारायचे उपकार आहे. त्यांच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता आपल्याकडे व्यवस्था नाही, पण तुकाराम महाराजांनी छोटी एक व्यवस्था सांगितली. पुण्यवंत व्हावी घेता सज्जनांची नावे. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली तुकाराम तुका खुर्च्याना तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल.